एक अतिशय मोठी बातमी येते आहे। शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाचा आदेश पारित झालेला आहे। मात्र कोल्हापूरला भूसंपादनाच्या आदेशातून सध्या वगळण्यात आलाय। कोल्हापूरकरांचा विरोध पाहता केवळ वर्धा ते सांगली जिल्ह्यापर्यंतच्या भूसंपादनाला सध्या मान्यता देण्यात आली आहे। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांच्याकडून। विजय, खरं तर आम्हाला कोल्हापूर शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा हा निर्णय म्हणावा लागेल, कारण वर्धा जिल्ह्यातल्या पवनार मधून सुरू होणारा शक्तीपीठ महामार्ग 12 जिल्ह्यांमधून 39 तालुक्यांमधून आणि 370 गावांमधून हा महामार्ग जाणार होता, शक्तीपीठ महामार्ग। मात्र कोल्हापूरकरांनी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विरोध दर्शवला, कारण इथली शेती ही बागायत आहे, खूप कमी आहे, अल्प शेती आहे आणि म्हणून एक शेतकरी भूमिहीन होणार होता। आणि याच्यासाठीच गेले अनेक दिवस आंदोलन सुरू होती। कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ असेल, करवीर, हातकणंगले, कागल, बुदरगड, आजरा या तालुक्यांमधून शेती आहे ती खूप मोठ्या प्रमाणात जाणार होती, त्याला विरोध देखील झाला। आज जो सरकारने एक आदेश काढलेला आहे, या आदेशामध्ये म्हटलेलं आहे की वर्ध्यापासून म्हणजे पवनार पासून ते सांगलीपर्यंत जे काही याआधी मंजूर केलेल्या आदेश आहेत किंवा अधिसूचना आहेत त्या कायम राहतील। मात्र कोल्हापूर जिल्ह्यात जे काही अधिसूचना आधी दिल्या होत्या त्या रद्द करण्यात याव्या अशा पद्धतीचं म्हटलेलं आहे। आणि त्याच्याबरोबरच म्हणजे कोल्हापूरकरांच्या या संघर्षाला एक प्रकारे यश आलं असं आपल्याला म्हणता येईल। कोल्हापूरकरांसाठी महत्त्वाची बातमी, सध्या तरी कोल्हापूर जिल्हा या भूसंपादनाच्या आदेशातून वगळलेला आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल। आणि यासोबत बुलेटिनमध्ये आम्ही इथेच थांबतो आहोत। ब्रेक नंतर पुढील अपडेट्स दीपक सोबत पाहत रहा।